हे दोन सिंगर ज्यांनी भरपूर मनोरंजन केलं कालच्या दिवसामध्ये आणि खूप एन्जॉय केलं सर्व आमचे मान्यवर क्रीडा रसिक आणि ज्या महिला भगिनी आल्या होत्या त्यांनी सुद्धा चांगलं एन्जॉय केलं कालच्या दिवसामध्ये. जी हाँ, संगीत का आनंद लिया गया, नृत्य यहाँ पर देखने को मिले. आज बकासुर की प्रतीक्षा है. पहली बार भिवंडी में बकासुर का आगमन होने वाला है. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं हर्षद और उनके साथ प्रज्वल पाटिल और हर्षद शिलार. पहला ओवर लेकर अजय पाटिल तैयार होते हुए कमेंट्री बॉक्स एंड से, वीआईपी डाइस एंड से. स्वर गंगा मंडप डेकोरेटर्स के प्रोप्राइटर या फिर प्रतिनिधि, आपसे रिक्वेस्ट है, आपको संपर्क करना है. खेल की शुरुआत. पहली गेंद उठा के खेल दिया है, मिड ऑन पर फील्डर है, पीछे पीछे जाते हुए प्रेम का अच्छा एफर्ट था लेकिन संतुलन गवा बैठे. हालांकि दूसरे फील्डर ने भी कोशिश की थी, नहीं रोक पाए. 4 रन. पहिलाच बॉल होता, बघितलं आपण मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, भरपूर प्रयत्न चांगला केला होता या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रेम याने. पण थोडंसं बॅलन्स केला प्रेमचा, खाली पडतोय मात्र बॉल सर निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार येतो. एक सुरुवात चांगली झालेली आहे हर्षद शिलार याची. जी हाँ, बाउंड्री पहली गेंद पर, लेकिन थोड़ी सनसनीखेज शुरुआत है ये, क्योंकि 100% टाइमिंग नहीं थी लेकिन पावर प्ले का फायदा मिला है आखिरकार. और फील्डर यदि गेंद के नीचे पहुंच जाते तो शायद वो एक बेहतरीन कैच भी बन सकता था. अजय पाटिल एक बार फिर से हर्षद शिलार के लिए. ओ, यहां पर मौका था, कैच ड्रॉप हुआ है, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गलती और फिर से गेंद बाउंड्री के बाहर. एक और चौका. थोडा नाराज दिसतो आपल्याला अजय, कारण हा कॅच व्हायला पाहिजे होता. थोडासा फ्लॅट गेला होता बॉल. कॅच घेण्याचा प्रयत्न चुकतोय, तिथला फील्डर होता. हे बघितलं आपण, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि कॅच होता मात्र सुटला जातोय. नजर नव्हती शेवटपर्यंत बॉलवर आणि बॉल सरळ निघून जातोय डीप बॅक ऑफ द स्कोर लाईक बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जय बजरंग खंबालपाड़ा टीम का आगमन हुआ है. जीतू शिलार हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज और बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर रहेगी उनकी टीम की. पहली 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज. ठीक 11:45 पर खेल की शुरुआत हुई है. डिप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी उल्टी दिशा में खेलने का प्रयास. इस दफा ठीक तरह से स्ट्रोक को जमा नहीं पाए थे हर्षद, हालांकि सिंगल लेने से फील्डर रोक नहीं पाए हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जरेबरी स्पोर्ट काटे टीमची पहिल्या 3 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर स्कोर आहे 9 रन्स. हे टोटल एक चांगलं टोटल आहे आणि याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर एक चांगलं टोटल उभं करू शकते, कारण या सकाळच्या सत्रामध्ये स्कोर जास्त होताना दिसतो या ग्राउंडवर. जी हाँ, हर दिन हमने देखा है कि जो पहला या दूसरा मैच हुआ है उसमें काफ़ी रन्स बने हैं. 5 ओवर में औसतन स्कोर तो 65 के आसपास रहा है. धीमी गति से डाली हुई लो फुल टॉस स्वीप कर दिया है. डिप मिड विकेट पर फील्डर मौजूद है, वहां पर 2 की कॉल है और जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. थ्रो भी उतना सटीक नहीं था. शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन कंप्लीट होते हुए खाता खुलता हुआ प्रज्वल का. चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. विकेटवर धावायचं नाही आहे, लक्षात घ्या. बॅटरनी सुद्धा विकेटच्या बाहेरून धावायचं आहे ज्यावेळेस तुम्ही रन घेता. अजय पाटिल दाहिने से ओवर द विकेट. खूबसूरत गेंद, इस बार स्क्वायर लेग की तरफ खेलना चाह रहे थे बीटवे. विकेट कीपर ने कोशिश की थी वहां पर बैट्समैन को आउट करने की, लेकिन बल्लेबाज सुरक्षित है अपने क्रीज में. पहली डॉट बॉल. स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के. जरीमरी काटे टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए श्री गणेश बरोडी के विरुद्ध. पहिल्या 2 बॉलमध्ये चौकार आले होते. आपण बघितलं थोडंसं फिल्डिंग जरूर खराब झाली दुसऱ्याच बॉलवर, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलेला आहे अजय पाटील याने आणि मोठी फटके मारण्यामध्ये संधी दिलेली नाहीये फलंदाजांना.
इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, स्क्वायर लेग की तरफ फील्डर है वहां पर जज करते हुए, और बढ़िया कैच बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब। पहली सफलता पहले ओवर की अंतिम गेंद पर अजय पाटिल के खाते में। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल होता अजय पाटील याचा आणि शेवटच्या बॉलवर विकेट जाताना दिसते प्रज्वल पाटील याची. हे बघितलं आपण, बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्विंग केलं होतं बॉलला, मात्र फिल्डर उभा होता बाउंडच्या दिशेने. डीप मिड विकेटला अतिशय चांगला कॅच घेतला तिथला फिल्डर अमन पाटील याने. आणि अशा प्रकारे पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय अजय पाटील आपल्या टीमला. आज खंबलपणा टीम सुद्धा दिसेल आणि बादशाह 11 या नावाने खंबलपणा टीम आपल्याला खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. धर्मराजा चषक 2024 मध्ये एक षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जरीमरी स्पोर्ट काटे टीमचा स्कोर आहे 11 वर 1 विकेट. 2 रन बनाकर आउट हुए प्रज्वल. हर्षित ने अच्छी बैटिंग की है, 2 चौके उनके बल्ले से निकले हैं. चलिए, ओवर्स के बीच जो गैप है उसको भी ज़्यादा नहीं बढ़ाना है. आपको पहले 4 ओवर्स 20 मिनट में पूरे करने हैं. इसके बाद बादशाह 11 खंबालपाड़ा और प्रचित 11 खांडपे के बीच में बड़ा मुकाबला. माननीय श्री नरेशजी भात्री साहेब यांचं आगमन झालेलं आहे या VIP डाईसवर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धर्मराजा चषक 2024 मध्ये. वेलकम. नेवर लेकर गेंदबाज अश्विन पाटिल तैयार होते हुए. क्रिकेट विरासत में मिली है. विष्णुदादा पाटिल इस समय मंच पर उपस्थित. कई सालों तक उन्होंने बरोड़ी क्रिकेट की सेवा की और गजब की गेंदबाजी किया करते थे. चेंज ऑफ पेस जो करते थे वो लाजवाब रहता था उनका. यॉर्कर्स कभी तेज भी डालते थे, कभी स्लोवर यॉर्कर जो डालते थे उससे फंसाते थे बल्लेबाजों को. अभी उनके सपूत इस समय अश्विन के कंधों पर जिम्मेदारी है. युवा होनहार खिलाड़ी और काफ़ी अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं. थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, हैमर कर दिया है, आड़े बैट से सामने खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर है वहां पर. अच्छा क्षेत्र रक्षण. और हाना चल रही है. थ्रो को कलेक्ट नहीं कर पाए थे गेंदबाज. फायदा उठाना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बैकअप करने के लिए फील्डर आए थे वहां पर गेंदबाज के पीछे, जिस वजह से आखिरकार एक ही रन पर सेटल हुए है बैट्समैन. सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर जरीमरी काटे. यस, फक्त हॅबर केलं होतं लॉंगाच्या दिशेने. फिल्डिंग अतिशय चांगली होती, प्रोटेक्शन ठेवलं होतं. बढ़िया गेंद, इस बार किनारा लगा है और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए. सॉफ्ट डिसमिसल. सुयश खाता भी नहीं खोल पाए. दूसरे विकेट का पतन. आणखीन एक विकेट जाते काटे जरीमरी स्पोर्ट काटे टीमचे. किनारा लागला, आउटसाइड एज लागली आणि सरळ सोपा कॅच होता विकेट किपरसाठी. आणि महत्त्वपूर्ण फलंदाज क्रमांक 3चा फलंदाज सुयश म्हात्रे. बघितलं आपण, सॉफ्ट डिसमिसल बाद होतोय. सुयश पहिली सफलता असेल ती गोलंदाज अश्विन पाटीलसाठी आणि दुसरी सफलता टीमसाठी. पहली गेंद थोड़ी सी ढीली पड़ गई थी, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, लेकिन ये गेंद बिल्कुल सटीक लेंथ पर, गुड लेंथ पर रखी हुई गेंद थी. और बल्लेबाज बैकफुट से सामने की तरफ खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन की तरफ संभव था, लेकिन सही पोजीशन में नहीं थे शॉट खेलने के लिए. सिर आसमान में मिस टाइम कर बैठे अपना शॉट सुयश. नए बैट्समैन राकेश पाटिल, इनके पास अनुभव है और ये एक की प्लेयर माने जाते हैं जहाँ तक जरीमरी काटे टीम का सवाल है. केतन घरत का आना भी बाकी है, जो कि एक बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी है. अच्छी शुरुआत के बाद पारी थोड़ी सी अब बिखरती हुई. 2 विकेट्स जल्दी गिरे हैं. इस समय 3 खिलाड़ी बाउंड्री पर. दोबारा जाएंगे गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर. डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी रखा गया है, एक लॉन्ग ऑन पर फील्डर है और एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग की दिशा में. फील्डिंग में बदलाव किया जा रहा है.
जो डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे उनको डीप पॉइंट की तरफ रखा जा रहा है और एक्स्ट्रा कवर अब सर्कल के अंदर। तो ये बदलाव, लंबा बॉलिंग रनअप है अश्विन पाटिल का। इस बार घुमा दिया है खूबसूरती के साथ, लेकिन उस ओर फील्डर है, हालांकि बहुत दूर है फील्डर। 4 रन, दर्शनीय स्ट्रोक। अतिशय चांगला फटका आपण बघितला. हे बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरचं बॉलला खेचून मारलं होतं आणि बॉलला सरळ पाठवून दिलं सीमारेषा बाहेर. 4 रनसाठी चौकार. कुठली संधी नव्हती स्कोअर लेगच्या फिल्डरसाठी. बिहाइंड स्क्वायर खेला था, यहाँ पर आउटफील्ड तेज है, आपकी टाइमिंग अच्छी है, गैप में आप खेल जाते हो तो फिर आपको चौका मिलना तय है। चौके से अपना खाता खोलते हुए राकेश पाटिल हर तरह के शॉट्स खेल सकते हैं, ऑन साइड, ऑफ साइड, सामने की तरफ, पीछे की तरफ, सभी दिशाओं में खेलने की क्षमता रखते हैं। रिवर्स खेल दिया इस बार, टाइमिंग उतनी सटीक नहीं है, गैप में निकल रही थी, लेकिन शॉर्ट टर्नमैन के खिलाड़ी काफ़ी सतर्क, अच्छा पूर्वानुमान, अच्छा क्षेत्ररक्षण। इस बार मिला है केवल 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। खरोखरच चांगला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगोदरच जाणलं होतं की बॉल त्या साईडला जाणार आहे आणि त्याच प्रकारे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल जर निसटला असता हातातून तर नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषा बाहेर जाऊ शकला असता चौकारासाठी. फुलर लेंथ, यहाँ पर हल्की सी आह निकली गेंदबाज के मुंह से, स्वीप करना चाहते थे खड़े खड़े बैट्समैन, पैर पर लगी थी, लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा। चूंकि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर लगभग निकल गए थे, उस वजह से एलबीडब्ल्यू का उतना खतरा नहीं था, लेकिन अच्छी गेंदबाजी, अच्छा ओवर घटता हुआ अश्विन पाटिल का। अभी तक सिर्फ 7 रन आए हैं इस ओवर से, 1 गेंद शेष है पावर प्ले में, स्कोर 18, 2 विकेटों के नुकसान पर। माननीय श्री अरुणजी चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अच्छा पेस निकालते हुए अश्विन पाटिल पाइपलाइन एंड से, एक और जबरदस्त गेंद, गेंद अंदर और डंडा बाहर, बैट्समैन को भी जाना होगा मैदान के बाहर, विकेट का पतन। अतिशय चांगला बॉल, थोडासा मिस झाला लाईनला. फलंदाज, गती चांगली होती. हे बघितलं थोडासा इनकटर बॉल होता आणि सरळ क्लिंग बोल्ड आउट केले जातोय फलंदाज राकेश शाला. तिसरा फलंदाज बाद होतोय जरीमरी स्पोर्ट्स काटाई या टीमचा. बहुत ही लूज स्ट्रोक था ये, फुलर लेंथ की गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, अंदर की तरफ आ रही थी, आगे निकले लेकिन गेंद पर बिल्कुल भी नजरें नहीं थी। ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास किया, पूरी तरह से चूक गए और निराश होकर पेविलियन में लौटते हुए राकेश पाटिल सिर्फ 5 रन बना पाए अपनी टीम के लिए। 2 ओवर का खेल यहां पर हुआ समाप्त। जरीमरी स्पोर्ट्स काटाई टीम का स्कोर 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। श्री गणेश बरोडी और जरीमरी काटई के बीच में आज का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं धर्मराजा चषक 2024। एक बार फिर से तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करते हैं माननीय श्री नीलेश चौधरी साहब और वराल देवी स्पोर्ट्स ताडाली की ओर से। राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब, जिनका ये बिग शो। और अब नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं, गणेश पाटिल, राकेश, गणेश, इनकी काफ़ी चर्चा होती है जब काटई टीम खेलती है, लेकिन राकेश ने बल्लेबाजी में निराश किया। शुरुआत अच्छी की थी उन्होंने चौका लगाकर, लेकिन पारी को ज़्यादा आगे नहीं बढ़ा पाए। अश्विन पाटिल ने उनका काम तमाम कर दिया। काफ़ी सफल ओवर रहा अश्विन पाटिल का, 6 रन देकर 2 विकेट्स। चलिए समय का ख्याल रखना है, 12 मिनट्स लगभग आपने लिए हैं पहले 2 ओवर्स के लिए। और अब बॉलिंग में बदलाव किया गया है, पीयूष पाटिल के कंधों पर जिम्मेदारी सौंप दी है कप्तान ने इस तीसरे ओवर के लिए। हेमंत कहाँ तक देखते हैं आप, अभी भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है। आणखीन जर बघितलं तर 3 ओव्हरमध्ये 35 रन्स तरी यायला पाहिजे, कारण सकाळच्या सत्रामध्ये रन्स होताना दिसतात. हुक केलं ह्या बॉलला, बघितलं पण लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल, मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल, 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 19 वर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बघितलं 10च्या आसपास सरासरी राखलेली आहे, 10 सुद्धा कमी आहे, 9च्या सरासरीने वाटचाल केलेली आहे. परंतु उर्वरितची 3 षटका आहेत, या 3 षटकामध्ये
ही सरासरी वाढवावी लागेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये स्कोर जास्त होताना दिसतो या विकेटवर. किसी ना किसी गेंदबाज को टारगेट करना होगा. क्या वो गेंदबाज पीयूष पाटिल हो सकते हैं, ये देखने वाली बात है. ओ अच्छी गेंद थी, लो फुल टॉस, बल्ला लगा है, फिर से लॉन्ग लेग पर फील्डर वहां पर मौजूद, सफाई से फील्ड करते हुए सिर्फ 1 रन मिलेगा. लो फुल टॉस गेंद अच्छी गेंद रहती है, उस पर बड़ा शॉट लगाना इतना आसान होता नहीं है. ताकत भी झोंकनी पड़ती है आपको, टाइमिंग भी आपकी सही होनी चाहिए, तब आप बाउंड्री को क्लियर कर सकते हो. हेलीकॉप्टर उड़ाया है, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर पर प्रेम है, और ओहो प्रेम आज काफी स्ट्रगल कर रहे हैं फील्ड में. यहाँ पर चोटग्रस्त भी हो सकते हैं. कैच ड्रॉप हुआ है, 2 रन मिलेंगे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. मिडऑफच्या दिशेने भरपूर चांगला प्रयत्न होता. या अगोदर सुद्धा आपण बघितलं थोडंसं पडला होता प्रेम, यावेळी सुद्धा पडतोय. कॅच सुटला जातो, जीवनदान मिळतो फलंदाजाला. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 22 वर. पीठ के बल गिरे थे. अच्छी बात ये रही कि उन्होंने अपने सिर को बचाया, नहीं तो फिर गंभीर चोट भी लग सकती थी. उनकी अब जगह बदली गई है, शॉट फाइन लेग पर रखा गया उनको. अच्छी गेंद है, ये फुलर लेन पर रखी है, पैर पर लगी है. यहाँ पर रनआउट का मौका, लेकिन थ्रो नहीं किया है गेंदबाज ने. लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर. रन्स बनाने के लिए संघर्ष करना पड़ रहा है जरीमरी काटाई टीम के बल्लेबाजों को. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 23 रन 3 विकेटों के नुकसान पर. पियुष पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो, बॅक क्लिपला खाली घेऊन वाईड स्पीड विकेटच्या दिशेने बॉल डीप मधून फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग, मात्र ह्या वेळेला गॅदरिंग करताना थोडासा चुकतोय विकेट किपर, आणि सिंगलच्या जागी डबल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन्स. अच्छी अनुशासित गेंदबाजी अभी तक रही है. टॉस जीतकर फील्डिंग करने का जो निर्णय लिया है श्री गणेश भरूड़ी टीम ने, उसको सही ठहराते हुए उनके गेंदबाज. ओवर की आखिरी गेंद, एक और लो फुल टॉस, इस बार स्क्वायर लेग की तरफ खेला है, वहां पर फील्डर है, सिंगल लेने से नहीं रोक पाए फील्डर. सिंगल डबल आते रहेंगे तो उतना ज़्यादा बड़ा टोटल देखने को नहीं मिलेगा. हालांकि अभी भी 2 ओवर्स का खेल बचा हुआ है, ड्रिंक्स का वक्त हो चला है. 3 ओवर की समाप्ति. जरीमरी काटई 26 रन 3 विकेटों के नुकसान पर. 13 पर बैटिंग करते हुए हर्षित, 4 पर खेल रहे गणेश पाटील. आत्तापर्यंत बघितलं पण 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी टीमची गोलंदाजी अतिशय चांगली झालेली आहे. मोठ्या फटक्यांचा जर आपण विचार केला तर फक्त 3 बाउंड्रीज आलेली आहेत. षटकार कुठलाही आलेला नाही पहिल्या 3 षटकामध्ये. अतिशय चांगली, एखाद दुसरा जर अपवाद आपण वगळला तर नक्कीच चांगली फिल्डिंग आहे. बादशाह 11 खंबालपाडा टीमचा कॅप्टन आणि प्रचित 11 खांडपे टीमचा कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. पुढील मॅच या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्या. आणि इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही टॉससाठी हजर राहिली नाही तर नक्कीच तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. याच्या अगोदर या धर्मराजा चषक 2024 मध्ये 2 संघांना असं पॅनल्टीचा सामना करावा लागलेला आहे. सो लगेच आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे. जहाँ रूल्स एंड रेगुलेशन जो है टूर्नामेंट के सबके लिए एक समान है, किसी के साथ कोई पक्षपात नहीं किया जाता है धर्मराजा कप में. इसीलिए रूल्स को फॉलो करें और जो समय आपको दिया गया है सभी टीमों को उसी समय पर आपको पहुंचना है. लाइव टेलीकास्ट देखकर आपको नहीं घर से निकलना है. आपको जो समय दिया गया है, आज जो भी टीमें खेलने वाली है उनके लिए ये सूचना है कि आपको जो समय दिया गया है उस समय के अनुसार ही आपको मैदान पर पहुंचना है. और ख़ास तौर पर एक और महत्वपूर्ण सूचना है, जो भिवंडी के बाहर की टीमें खेलने के लिए आ रही है, जो टीमें काफ़ी दूर से आती है, अपने आईडी कार्ड्स भी लेकर आए. डिजिटल नहीं, ओरिजिनल. नक्कीच भिवंडीच्या बाहेरचे जे ग्रामीणचे संघ आहेत या धर्मराजा चषक 2024 मध्ये जे पार्टिसिपेट करतात
त्यांना एक सूचना असेल की तुम्ही येताना तुमची ओरिजिनल ID प्रूफ घेऊन यायचं आहे आणि कोणाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मॅचच्या अगोदरच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. मॅच सुरू झाल्यानंतर मधल्या मॅचच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन ग्राह्य धरणार नाही याची नोंद घ्यायची आहे. फेयर क्रिकेट हमेशा खेला गया है धर्मराजा कप में, और सभी खेलने वाली जो टीमें हैं आगे भी उनसे भी हम उम्मीद करते हैं कि आप भी फेयर क्रिकेट खेलेंगे, और ग्रामीण क्रिकेट की जो रूल्स है उनको आपको फॉलो करना है. आपकी टीम में केवल आपके गांव के ही खिलाड़ी होने चाहिए. अश्विन पाटिल आक्रमण जारी रखते हुए ड्रिंक्स के ब्रेक के बाद खेल की शुरुआत होती हुई एक बार फिर से सभी का हार्दिक स्वागत धर्मराजा कप 2024 में. गणेश के पास स्ट्राइक 4 पर बैटिंग करते हुए 3 गेंदें खेली है. 8 गेंदों में 13 पर हर्षद सलामी बल्लेबाज. शॉट ऑफ लेंथ इस बार टॉप एज पुल करने का प्रयास था, लेकिन अच्छा उछाल प्राप्त किया. गेंद हवा में भी रही थी. शॉट फाइन लेग पर पहले बाउंस पर पहुंची थी, सिंगल पहली गेंद पर. अश्विन पाटीलचा जर आपण विचार केला एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती अश्विनने आणि या षटकामध्ये पहिला बॉल थोडासा बाउन्सर होता, टॉप एज लागली होती, मात्र शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डर द्वारा. रनों की रफ्तार को बढ़ाने की कोशिश, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. पहले शॉर्ट पिच गेंद, उसके बाद फुलर लेंथ, लगभग यॉर्कर लेंथ पर रखी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर. और ऐसी गेंदों पर स्वीप स्लॉक स्वीप लगाना इतना आसान नहीं है. लाइन भी काफी बढ़िया, शानदार तेज गेंदबाजी. कल हमने सिटी क्रिकेट में विवेक शिलार का कहर देखा था. क्या रफ्तार निकाल रहे थे. फाइफर लिया था उन्होंने. शफल कर चुके थे, अंदर की तरफ लेकर आए, फिर से बीट किया वहां पर हर्षद को. हर्षद हालांकि सेट बल्लेबाज है, लेकिन उनके लिए भी रन्स बनाना इस समय उतना आसान लग नहीं रहा है. याचं कारण असं की गोलंदाजी अतिशय लयबद्ध होताना दिसते आपल्याला. बघितलं आयुष्य यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी यावेळेस अश्विन पाटील गोलंदाजी करताना दिसतो. पहिल्या 3 बॉलमध्ये या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मोजतोय. लगातार 2 बॉल डॉट केलेले आहेत अश्विन यांनी. कहीं ना कहीं गेंद के मेरिट पर खेलने का भी प्रयास नहीं हो रहा है. इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पैर पर लगी जरूर है. क्या बल्ला लगाए जी आप. अंदरूनी किनारा, और उसके बाद जाकर गेंद पैर पर टकराई थी. एक और शानदार गेंद. अब की बार मिला है केवल 1 रन. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 28 रन, मात्र 8 गेंदे पारी में शेष. असं वाटते की हे जे टोटल आहे आत्तापर्यंत हे इनफ टोटल नाही आहे. आणखीन चांगल्या धावा बनवाव्या लागतील जरीमरी स्पोर्ट काटे टीमच्या फलंदाजांना, कारण श्री गणेश बरोडी टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. एक और खूबसूरत इन कटर, यहाँ पर डायरेक्ट हिट, लेकिन बल्लेबाज पहुंच चुके थे. लेग बाइस का इशारा. गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पा रहे ठीक तरह से बल्लेबाज. इससे पहले भी गेंद पैर पर लगी थी, हालांकि तब अंदरूनी किनारा लगा था. और ये एक स्टॉक बॉल है. दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध अंदर की तरफ लेकर आते हैं. अच्छी रफ्तार भी होती है. मूवमेंट, जब आपके पास पेस है और आपकी गेंदों में थोड़ी भी मूवमेंट है तो फिर आप बहुत ही खतरनाक गेंदबाज बन जाते हो, यदि आपकी लेंथ और लाइन सटीक है तो. क्लीन बॉल्ड, ये तो होना ही था. विकेट पकाया जा रहा था पिछले कुछ समय से. बल्लेबाज स्ट्रगल कर रहे थे और आखिरकार फ्रस्ट्रेशन वहां पर देखने को मिला बल्लेबाज का. तीनों स्टंप्स खुले कर दिए थे और बिल्कुल स्टंप्स पर निशाना साधते हुए गेंदबाज अश्विन पाटिल, उनके खाते में ये तीसरी सफलता. गिरने वाला चौथा विकेट जरीमरी काटई का. मंडील एक समोर एष्टा दाखवल्या होत्या आणि एष्टा वाकवल्या अश्विन पाटील याने. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि बात होतं फलंदाज हर्षद. आणखीन एक विकेट जाते आणि कुठेतरी असं वाटतंय की श्री गणेश बरोडी टीम समोर बॅटिंग करत असताना जरीमरी स्पोर्ट काटे टीम थोडंसं स्ट्रगल करताना दिसते आपल्याला या मॅचमध्ये. जी हाँ, थोड़ा नहीं बल्कि काफ़ी स्ट्रगल मैं कहूँगा. 4 ओवर में सिर्फ 29 रन बने हैं. ये मेहमान इस समय मंच पर उपस्थित है, सभी का हार्दिक स्वागत. 4 ओवर के बाद 29 रन, 4 विकेटों के नुकसान पर जरीमरी काटई. और समय का जहाँ तक सवाल है, 21 सही है.
आखिरी ओवर बचा हुआ है। नए बल्लेबाज क्रीज पर केतन घरत, हरफन मौला खिलाड़ी है, भारी भरकम शरीर, तेज गेंदबाजी करते हैं और जब बल्लेबाजी करते हैं तो तूफानी छक्के लगाने के लिए जाने जाते हैं और वो उनकी जो शैली है बल्लेबाजी की उसी की ज़रूरत है इस समय। 2-3 बड़े शॉट्स आएंगे तो ज़रूर वो 45-50 के करीब टोटल को लेकर जा सकते हैं। वहाँ से एक उम्मीद की जा सकती है कि उनकी बॉलिंग आक्रमण को देखते हुए फाइट बैक किया जा सकता है, लेकिन देखना है कि कितने रन्स आखिरी ओवर में बना पाते हैं। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक और बड़ा मुकाबला बादशाह 11 खंबालपाड़ा बनाम प्रचित 11 खांड पे। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है वहां पर। शेवटचं षटक शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी तो 18 ते 20 धावा यायला पाहिजे एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी जरीमरी स्पोर्ट काटाई टीमला, आणि तो प्रयत्न केला जाईल। यावेळेस जर बघितलं गणेश पाटील आणि केतन घरत हे आक्रमक फलंदाज आहेत आणि या 6 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना। विनोद पाटिल अपने ओवर की पहली गेंद लेकर अंदर की तरफ आती हुई गेंद घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। वहां पर प्रोटेक्शन है, गैप में खेलना बहुत ज़रूरी। गैप में खेल नहीं पाए थे, सिर्फ एक ही रन मिलेगा। ज़्यादा रफ्तार नहीं है लेकिन गेंद को अंदर की तरफ लेकर आ सकते हैं या फिर लेग कटर का इस्तेमाल करते हुए बाहर की तरफ लेकर जा सकते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध। कप्तान काफ़ी खुश रहेंगे अभी तक जिस तरह से गेंदबाजी हुई है श्री गणेश बरोडी की ओर से, लेकिन जानते हैं कि अभी भी 5 गेंदें शेष है और अब केतन घरत के पास स्ट्राइक है। फील्ड में बदलाव, बैकवर्ड स्क्वायर लेग अंदर आया, मिड ऑफ को पीछे धकेल दिया गया है, बाउंड्री पर डिप स्क्वायर लेग रखा गया है। शॉट फाइन लेग है, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट पर एक फील्डर। हवा में अगेन फील्डर, शॉट फाइन लेग पर, कोई गलती नहीं। केतन का भी काम हुआ तमाम, खाता भी नहीं खोल पाए। एक और बड़ा झटका लगता हुआ जरीमरी काटई को। शेवटच्या क्षणामध्ये असं वाटलं होतं की केतन थोडेसे मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील, मात्र हा फटका बघितला पण पुल करत होता, मोठी टॉप एज लागली आणि शॉट फाईन लेगचा फील्डर तैनात होता कॅच घेण्यासाठी। अतिशय चांगला कॅच घेतला आणि केतन घरतला पाठवलं तंबूमध्ये। देखिए कप्तान ने फील्डिंग में बदलाव किया था, वहाँ पर शॉट फाइन लेग पर फील्डर लाए थे और जो बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी थे उनको वहाँ से वो शॉट फाइन लेग की तरफ लेकर आए थे। तो फील्ड में जो बदलाव किया गया था वो भी काम आया है। अच्छी कप्तानी, अच्छी गेंदबाजी, भरोड़ी टीम इस समय कहीं ना कहीं हावी नजर आ रही है मैच के इस पहले हाफ में। नए बैट्समैन रोमित घरत आए हैं, 4 गेंदें शेष। आगे रखा है, इस बार उछाल दिया गेंद को, लॉन्ग ऑन से कप्तान आते हुए, बढ़िया कैच। बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज विनोद। काय जबरदस्त गोलंदाजी, मिस टाइम शॉट होता मिडॉनच्या दिशेने, लॉंगॉनवरून धावत आला होता कॅप्टन अजय पाटील। चांगलं जज केलं, चांगलं बॉलला कॅरी केलं आणि अशा प्रकारे हा आणखीन एक विकेट जातो। 6वा गडी बाद होतो जरीमरी स्पोर्ट काटाई या टीमचा। 30/6 ही स्थिती आहे जरीमरी स्पोर्ट काटाई टीमची। नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी उदय गायकर। उर्वरित आता बॉल शिल्लक जर आपण बघितले तर आहेत ते फक्त 3 आणि विकेट हॅट्रिकवर आलेला आहे गोलंदाज विनोद पाटील। बघूया विनोद पाटील हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही। आतापर्यंत ग्रामीणमध्ये या धर्मराजा चषक 2024 मध्ये फक्त एकच हॅट्रिक पूर्ण झालेली आहे, एक सिटी ओपनमध्ये सुद्धा हॅट्रिक पूर्ण झालेली आहे। हा दुसरा गोलंदाज ठरेल का विकेट हॅट्रिक घेणारा। स्ट्राइक एंडला नवीन बॅटर दिसतोय आपल्याला उदय गायकर, लेफ्ट हँडर बॅटर आहे उदय। हे आमचं VIP डाईस दाखवलं जाते ज्यामध्ये आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत। चांगलं टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज टेलिकास्ट दुनियातलं एक मोठं नाव म्हटलं जाते आणि हा आमचा VIP डाईस संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण गच्च भरलेला असतो आमचा VIP डाईस। हॅट्रिक बॉल, ओ पोलचा फटका, जबरदस्त शॉट, बॉलला पाठवून दिले सरळ सीमारेषा बाहेर। 6 रनसाठी षटकार, आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज उदय गायकर।
उदय गायकर के बल्ले से इस मैच का और आज के दिन के खेल का पहला सिक्सर, सख्त जरूरत भी थी जरीमरी काटई को। स्कोर 36 रन 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 गेंदें पारी में शेष है और 2 गेंदों पर 2 बड़ी शॉट्स क्या लगा सकते हैं यहाँ पर उदय, देखने वाली बात है। कोशिश करेंगे जरूर और 2 बड़े शॉट्स पे आते हैं तो 45 का जो आंकड़ा है उसको शायद क्रॉस कर सकते हैं। आणि 45 पर्यंत गेले तर नक्कीच एक फायटिंग टोटल बनू शकेल आणि ॲडव्हान्टेज मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांना. हो, पुन्हा एकदा आपण बघितलं त्याच दिशेने खेळायचं होतं. रनआउटची संधी आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. हा 7वा फलंदाज बाद. उदय गायकर इज आउट. ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और ऑफ स्टंप के बाहर ही रखा था गेंद को। इस बार ज़्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसको कि आसानी से पुल कर सकते थे। लाइन को मिस भी किया और वहाँ पर रन लेना बहुत ही मुश्किल था। हमारे बीच कई सारे मेहमान मौजूद हैं। बरोडी के माजी सरपंच और लेजेंड क्रिकेटर विष्णु पाटिल साहब। अमोल से मेरी बात हो रही थी, वो बता रहे थे कि उनको देखकर ही उन्होंने क्रिकेट खेलना सीखा और कई सारे ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने विष्णु पाटिल जी को देखकर क्रिकेट खेलना सीखा। वामन चौधरी साहब, वैभव चौधरी साहब, सुभाष चौधरी साहब भी मौजूद है। सभी का हार्दिक स्वागत। आखिरी गेंद फुलर लेन तो ऑन साइड में ड्राइव करते हुए पैरों के सामने से वाइडिश लॉन्ग ऑन पर फील्डर आए हैं। वेबर्ड थ्रो, 2 रन कंप्लीट। तीसरे की भी कोशिश हो रही है लेकिन मुश्किल है, 2 ही मिलेंगे। विकेट का पतन अंतिम गेंद पर। तो इस तरह से पारी खत्म होती हुई जरीमरी काटे की कुल रन संख्या 38 और 1 शॉट का इशारा यानी कि 37 ही रहेंगे। जी हाँ, 1 शॉट था वहाँ पर, तो 2 जो मिलने वाले थे वो भी नहीं मिलेंगे, 1 ही मिलेगा। 37 बने हैं। 38 का टार्गेट 5 ओव्हर्स में ये मॅच जीतने के लिए श्री गणेश बरोडी के सामने। आपण जाऊयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे। सन्माननीय विष्णू पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती अमोल यांना असेल। भरोडी संघासाठी अनेक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळणारे लेजेंडरी क्रिकेटर विष्णुदादा पाटील यांचा शुभ सन्मान धर्मराजा चषक 2024च्या दरम्यान। अनेक चांगले चांगले खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत। त्यांचे सुपुत्र सध्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत। त्यांचा संघ खेळतोय आणि चांगली गोलंदाजी अश्विन पाटीलची पाहायला मिळाली। विष्णुदादा पाटील यांचा हा शुभ सन्मान। यानंतर वामन चौधरी साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावर पार पाडला जाईल। अमोल यांनाच विनंती असेल, अमोल आपण वामन चौधरी साहेबांना देखील सन्मानित करावं। पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत टॉस बॉक्समध्ये। बादशाह 11 खांबालपाडा विरुद्ध प्रचित 11 खांडपे। मात्र तत्पूर्वी काही शुभ सन्मान या व्यासपीठावर पार पाडले जात आहेत। वामन चौधरी साहेब आपला अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेसाठी त्यांचा हा शुभ सन्मान। त्यानंतर वैभवजी चौधरी साहेब देखील येथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती अमोल यांना असेल। वैभवजी चौधरी, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। मान्यवरांची मांदी आळी अगदी पहिल्या बॉल पासून पाहायला मिळते। हे जे व्यासपीठ आहे ते पूर्णपणे पाहुण्यांनी खुलून बहरून गेलेलं असतं धर्मराजा चषकाच्या दरम्यान आणि प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान। तदनंतर सुभाषजी चौधरी यांचा सन्मान करण्याची विनंती भाविक बजागे आपल्याला असेल।
सन्मान्य टार्झन पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा सन्मान असेल संजयजी हेगडे साहेबांचा. अमोल आपल्याला विनंती आहे, संजयजी हेगडे साहेबांना आपण सन्मानित करावं. संजयजी हेगडे साहेबांचा हा शुभ सन्मान. पुढचा सन्मान आहे सौरभजी हेगडे साहेबांचा. सौरभ हेगडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यंग अँड डॅशिंग व्यक्तिमत्व. यानंतर मिथुन दवण साहेब देखील येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती अमोल यांना असेल. धर्मराजा चषक 2024 संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घातलेली स्पर्धा. टार्झन पाटील साहेबांना आपण करूयात सन्मानित. येस, पाटील साहेबांचा सन्मान झालेला आहे. त्यांचं शब्द सुमनांनी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊयात पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. फलंदाज तोपर्यंत पाठवून द्यायचे आहेत मैदानात प्लीज, श्री गणेश बरोडी. आणि टॉससाठी आपण जाऊयात. टॉस बॉक्समध्ये तिथे उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक हेमंत पाटील. पाहुणे असतील विष्णुदादा पाटील. विष्णुदादा पाटील आपल्याला विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस, थँक्यू सो मच अजय गराथ. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने प्रचित 11 खणपे टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने बादशाह 11 जय बजरंग खंबालपाडा टीमचा कॅप्टन आहे. आणि मान्यवर आपण बघतोय श्री गणेश बरोडे टीमचे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू विष्णुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस खेळला जाईल. हा टॉस तुम्हाला दाखवला जातोय. एका बाजूने आहे वराळ देवी स्पोर्ट्स, ज्यांचं एक चांगला सपोर्ट आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. आणि या स्पर्धेचं नाव धर्मराजा चषक 2024. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल करायचा असेल प्रचित 11 खानपे टीमचा हा कॉल धर्मराजा चषक आणि वराळ देवी आलेले आहे. थँक्यू सो मच दादा. आपल्याला विनंती असेल पुन्हा आपण VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. विजयजी चौधरी हे सुद्धा उपस्थित होते आपल्या टॉस बॉक्समध्ये. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. आणि हे जे आयोजन आपण बघतोय निलेशदादा चौधरी साहेब यांचं धर्मराजा चषकचं आयोजन कसं वाटतंय? पहिले तर मी त्यांचे आभार मानतो. निलेश मामा चौधरी तसेच दीपक मामा बजागे हे माझे मामाच आहेत. त्यांच्यामुळे आज मला इथे खेळण्याची संधी मिळाली. आणि आयोजन बोलायला झालं तर मी गेल्या वर्षी पण या स्पर्धेला आलो होतो म्हणजे भेट द्यायसाठी. मला खूप आयोजन आवडलं यावर्षी, त्याच्याहून चांगलं त्यांनी केले आणि वारंवार अशीच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत राहू हीच अपेक्षा करतो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस किती महत्वाचा होता तुमच्यासाठी? महत्त्वाचा होता. आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग घ्यायची आहे. कसं वाटते आयोजन? खूप चांगलं आयोजन आहे. आम्ही या टुर्नामेंटची वाट बघत असतो. दरवर्षी खेळतो आम्ही या टुर्नामेंट. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. बादशाह 11 खंबालपाडा won the toss and elected to ball first. Back to the commentary box. थँक्यू सो मच हेमंत पाटील. तिकडे डावाला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फायदा घेता आला नाही प्रेमनाथला. आणि निर्धाव बॉलनं सुरुवात केली गोलंदाजीमध्ये गिरीश पाटीलनं. टार्गेट फक्त 38 धावांचं आहे या मॅचमध्ये श्री गणेश बरोडी संघासमोर. जरीमरी स्पोर्ट्स काटाई संघाची फलंदाजी तेवढी प्रभावी पाहायला मिळाली नाही. प्रेम आणि आशिष ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. बॉल चाललाय डीप वाईडिश मिड विकेटला. फिल्डर आहे तिकडे. एकच धाव मिळते. पहिली धाव फलकावर पाहायला मिळते. ओमकार भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपल्याला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. लो स्कोरिंग मॅच आहे. यावेळेला जबरदस्त फटका अक्षरशः खोदून काढलाय बॉल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मधून फिल्डर येत आहेत लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट. 2 धावा येते मिळत आहेत फलंदाज आशिषला. चांगल्या बॉलवर चांगला फटका होता.
क्षेत्ररक्षण देखील चांगलंच पाहायला मिळालं. गुड क्रिकेट ऑल अराउंड. ओमकार भोईर साहेब काटाई गावचे समाजसेवक आहेत, त्यांचं आगमन झालंय. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. टार्गेट तर मोठं नाहीये, फक्त 38 रनचं टार्गेट आणि या विकेटवर या वातावरणामध्ये हे टार्गेट डिपेंड करणं थोडंसं कठीण जाऊ शकेल काटाई टीमला. बॉलिंग मार्कवर आहे गिरीश पाटील. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा होता बॉल. वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या रुपयाने. टीमच्या खात्यामध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय 4 वर. एक तर तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि खर्च जर जास्त केला तर नक्कीच तुम्ही पराजयाच्या छायेमध्ये जाऊ शकाल. आपण बघतोय या धर्मराजा चषकचे प्रणेते माननीय श्री निलेश दादा चौधरी साहेब, एक राजा नगरसेवक आणि किंग मेकर माननीय श्री निलेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन पुन्हा एकदा झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम द सर. ओ चांगला पंच केला यावेळेला. बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खराब बॉल होता हा, कमजोर बॉल होता. शॉर्ट वाईट अँड पनिश्ड. व्यासपीठावर सन्माननीय नरेश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचे पुरस्कर्ते. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय निलेश चौधरी साहेबांना विनंती करतोय, आपण माननीय श्री नरेश म्हात्रे साहेबांना सन्मानित करावं. जॉली स्पोर्ट्स क्लबचे ओनर, पुरस्कर्ते सन्माननीय नरेशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. शेवटचा बॉल. यावेळेला चांगला बॉल टाकतोय. डॉट बॉल जातोय. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे नरेश म्हात्रे साहेबांचं. त्यांचा हा शुभ सन्मान इथे पार पाडला गेलाय. ओमकारजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. काटाई गावचे समाजसेवक. विनंती असेल आपल्याला, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. येथे फटका चांगला आहे. अक्रॉस द लाईन उडवलाय बॉल. मिड विकेट सीमारेषा पलीकडे गॅप मधून हा षटकार. पूर्ण केली जाते.
या सिंगलने टीमचं टोटल 15 वर जाऊन पोहोचेल. पंकज चौधरी साहेब यांचा शुभ सन्मान तसेच प्रकाश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील सन्मान येथे करण्याची विनंती असेल बादशाहभाई यांना. गणेश पाटील आले बॉलिंगला. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. वन बाउन्स चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही. 16 धावा झालेल्या आहेत आणि सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दोनच चेंडू टाकून झालेत या दुसऱ्या षटकातील. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. चांगली बॅटिंग आशिषकडून पाहायला मिळाली. मोठा जबरदस्त फटका. बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका होता. चे पाहू शकाल तुम्ही पाहुण्यांचा शुभ सन्मान. तिकडे प्रकाश पाटील साहेब असतील, पंकजी चौधरी असतील, अशोकजी चिंतेवार असतील किंवा विनोद काटेकर साहेब, नरेश म्हात्रे साहेब, हे सर्व पाहुणे या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत आणि सर्वांचा यथोचित सन्मान इथं एक केला गेलाय. चांगली लेंथ होती. लाईनमध्ये देखील थोडासा बदल होता. या अगोदरचा बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकला होता आणि ताकदवान फलंदाज आहे प्रेमनाथ, त्याने त्याचा फायदा घेतला, परंतु पुढचाच बॉल अचूक टप्प्यावर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. पुन्हा ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट झालाय फलंदाज. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या आकड्यावर. मात्र चांगल्या स्थितीत आहे श्री गणेश भरोडी संघ. पुन्हा गणेश. मिस टाइम आहे. फटका सॉफ्ट डिस्मिसल होण्याची शक्यता. कॉटन बॉलच्या रूपाने बाद होईल फलंदाज प्रेमनाथ. अगदी खरं आहे, कारण एकच गडी बाद झालेला आहे, त्यामुळे ती देखील काही चिंतेची बाब त्यांच्यासाठी म्हणता येणार नाही आहे. तो तर मोठा प्लस पॉईंट आहे. आशिष चांगल्या टचमध्ये दिसलाय. एक चौकार एक षटकार त्याने ठोकलाय. आत्तापर्यंत 13 धावांचं योगदान दिलंय. अजय पाटीलनं सिंगलनं अकाउंट ओपन केलंय. चांगला बॉल होता यॉर्कर लेंथ. त्याला सन्मान देत असताना खातं उघडलं. पण क्रिकेट आहे. कालच आपण बघितलं होतं सिटी क्रिकेटचा एक सामना. 18 बॉलमध्ये 8 धावांचं समीकरण होतं. नंतर समीकरण 8 बॉल आणि 7 धावा असं आलं होतं. किशोर मुकादमनं फार जास्त स्ट्रगल केलं होतं. डॉटवर डॉट खेळत होता.
पण नंतर तो आऊट झाला आणि त्याच्यानंतर आलेल्या फलंदाजाने 2 चांगले फटके मारले. विनीत माळीनं सामना जिंकला. तर मिथ स्पोर्ट्सनं चला स्पीडअप करायचंय, विनंती असेल जरीमरी काटाई संघ. यस, थोडंसं घाई करायची आहे, वेळेबद्दल सहकार्य करायचं. यानंतरचा सामना टॉस झालेला आहे. बादशाह 11 खंबालपाडा विरुद्ध प्रचित 11 खांडपे या दोन टीममध्ये. आणि खंबालपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोमित येतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेस बघितलं हलक्यात आणि फक्त ढकलून दिलेल्या बॉलला कबचच्या दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग झाली. डीपमधून फिल्डर येतोय, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. स्कोर जाऊन पोहोचतो 23 वर 25 वर. खानपा टीम कॅप्टन, आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. खानपा टीम कॅप्टन प्रचित 11 खांडपे टीमचे कॅप्टन संपर्क साधा. चांगली कामगिरी मागच्या हंगामामध्ये प्रचित 11ची राहिली होती. हा बॉल सोडून दिलाय उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात हा 13वा महिना असंच म्हणावं लागेल. नक्कीच दुष्काळात 13वा महिना. आत्तापर्यंत 2 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. 2 वाईट आत्तापर्यंत पडलेल्या आहेत या इनिंगमध्ये. धावा कमी असतील तर तुम्हाला कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. येथे मिसफिल्ड शॉर्ट कव्हर्समध्ये केतन घरतकडून, मात्र डीपमधून फिल्डर येतोय. प्रोटेक्शन आहे, बॅकअप आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. तर फक्त सिंगल आली आहे. अजय कुठली घाई करताना दिसत नाही आहे. त्याला माहिती आहे की सामना त्याच्या बाजूनं झुकलेला आहे, त्याच्या टीमच्या बाजूनं. आणि येथे चेंडूच्या मेरिटवर जरी खेळले तरी देखील ते सिंगल डबल घेऊन देखील सामना जिंकू शकतात. वेडेवाकडे फटके खेळण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. खोलवर टप्पा होता, मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली आहे. सुमार दर्जाची गोलंदाजी. हा दुसरा वाईट बॉल या षटकामध्ये रोमित घरत मार्फत एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोचले 28 वर. विजयाचं लक्ष आहे फक्त 38 धावांचं. इथून फक्त 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता श्री गणेश भरोडी संघाला. तब्बल 16 चेंडूंचा खेळ बाकी. रोमित वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पायात ठेवलेला यॉर्कर लेंथ खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर. लॉंग ऑनला फिल्डर आहे. सिंगल. अगदी सहज हा सामना आहे श्री गणेश भरोडी टीमसाठी. जास्त प्रेशर नसेल फलंदाजावर, त्यामुळे सिंगल आणि डबलवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. मात्र अजय आहे यावेळेला स्ट्राईक अँड एंडवर. आता अजय सुद्धा आपण बघितलं बॅकफुटला गेला, फक्त बॅटचा फेस ओपन केलं आणि दिशा दाखवली आहे बॉलला पॉईंटच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होती, मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाही तिथला फिल्डर. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतोय 30 वर. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे अजय एक चांगल्या चेंडूंवर देखील षटकार ठोकत असतो, परंतु त्याला येथे परिस्थिती माहिती आहे. येथे त्यांच्याकडे चेंडू जास्त आहे, त्यामुळेच तो कमजोर चेंडूची वाट पाहतोय. चांगले चेंडू त्याच्याकडे येत आहेत तेव्हा तो सिंगल किंवा डबल घेतोय. सुरेख बॉल. चांगला यॉर्कर होता. उजव्या यष्टीच्या बाहेर बीट करून गेलाय बॅट्समनला. रोमितने काही चांगले चेंडू टाकलेले आहेत, मात्र 2 अवांतर चेंडू देखील टाकलेत आणि जास्त धावा नाहीत त्याच्याकडे डिफेंड करण्यासाठी. हा एक मोठा प्रॉब्लेमच म्हणावा लागेल जरीमरी स्पोर्ट्स काटेई संघाकरिता. मात्र प्रयत्न सुरू आहेत रोमित खरतचे. धावसंख्या 30. 13 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. आणखी एक चांगला यॉर्कर येथे छोट्या बॅकलिपनं अखेर डिगआउट केलाय. बी मध्ये खेळलाय. सिंगल येते शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर हे षटक होत आहे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या फलकावर 1 बाद 31.
याचा आज आपण बघतोय धर्मराजा चषक 2024चा हा चौथा दिवस आहे आणि आजच्या दिवसातले हे लॉट आपण बघू शकतोय. पहिला सामना आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट काटई विरुद्ध श्री गणेश बरोडी. आणि त्यानंतर दुसरा सामना असेल प्रचित 11 खांडपे विरुद्ध जय बजरंग बादशाह 11 खांबालपाडा. तिसरा सामना SB पाटील ओळी विरुद्ध भव्य 11 वाघबिल. त्यानंतर BC4 फॉर्मॅटमधून सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर आजचा 5वा सामना वीर बजरंग कारिवली विरुद्ध SD केवणी. पुढचा सामना असेल विराज स्पोर्ट्स बोरपाडा विरुद्ध गावदेवी कोलशेत. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी टीमला आज आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीच्या विरुद्ध. तर ऑर्गनायझिंग टीम देखील आज ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी वेळ आपल्याला देण्यात आलेली आहे त्या वेळेनुसार सर्व संघांनी पोचायचं आहे. टेलिकास्ट बघून आपण घरातून निघू नका. आपल्याला जी वेळ देण्यात आलेली आहे त्याच वेळेनुसार आपल्याला इथे पोचायचं आहे आणि कुठल्याही संघाने उशीर करू नये, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. भिवंडीच्या बाहेरील जे संघ खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आपले जे ओरिजिनल ID आहेत ते आपण घेऊन यावेत. डिजिटल चालणार नाहीत. हार्ड कॉपीज आपण घेऊन यायची आहे. 12 चेंडू आणि 7 धावा असं सहज सोपं समीकरण आहे. अगदी ABCD प्रमाणे सोपं समीकरण श्री गणेश बरोडी संघासमोर. केतन घरत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल चौथ्या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये येथे देखील पलटवार केला जाऊ शकतोय. एक असं षटक, विशेषतः हे षटक ज्याच्यामध्ये 1 किंवा 2च धावा खर्च केल्या गेल्या, काही विकेट्स घेतल्या केतनने, तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. आणि आता सिंगल वाचवण्यासाठी एक कॅचिंग पोझिशनमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट हे अगोदरच करायला हवं होतं असं वाटतंय. फ्लिक करत असताना चांगला फटका आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. तिकडे प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली आहे फलंदाज आशिषने. 15 धावांवर होता, आता 16वर पोहोचलाय. फक्त 9 चेंडूंचा सामना केलाय. अजय पाटीलनं 4 चेंडू खेळलेत, 5 धावांवर पोहोचलाय तो आणि एकही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता परंतु दिशा भरकटलेला चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर वाईट. भरपूर बाहेर बॉल गेला होता लेग स्टंपच्या. वाईटचा इशारा होतो पंचांचा. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता अजय याचा. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 33 रन्स. विजयाच्या अगदी समीप आहे श्री गणेश बरोडी टीम. फुलटॉस होता यावेळेला. चांगला बॉलला ओलावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल सरळ निघून जातो डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हो स्विच हिट करायचं होतं यावेळेला, मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनी विजयी होतोय श्री गणेश बरोडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश बरोडी. कॉंग्रॅच्युलेशन अजय पाटील अँड ऑल टीम अँड हार्ड लक हार्ड लक हार्ड लक जरीमरी स्पोर्ट्स काटई टीम. आज धर्मराजा चषक 2024चा सुपर संडे आहे आणि सुपर संडेमध्ये सुपर ॲनिमल प्रकाशूर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये आणि भिवंडीमध्ये प्रथमच दिसणार आहे. तर नक्कीच त्याला बघण्यासाठी जरूर तुम्ही गर्दी करा. मॅच समरी आपण बघू शकतोय ज्यामध्ये पहिले बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग झाली नव्हती, तर दुसऱ्या वेळेस सुद्धा आपण बघितलं तर आशिष आणि अजय पाटील चांगली बॅटिंग केली आणि या ठिकाणी श्री गणेश बरोडी टीम विजयी होतोय. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे
अश्विन इज द मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अजय घरत यांच्याकडे. थँक्यू सो मच हेमंत पाटील सर. अश्विन पाटील ठरलेला आहे आजच्या या पहिल्या सामन्यातील सामनावीर. 2 ओव्हर्समध्ये 9 धावा देत 3 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी, वेगवान मारा पाहायला मिळाला अश्विन पाटीलकडून. अश्विन विष्णू पाटील. असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करावा. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आणि त्याचसोबत एक आकर्षक गिफ्ट आहे ब्लँकेट. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे.